दिलीप देसले यांचा पार्थिव पनवेलमधल्या त्यांच्या घरी या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। पहलगाममध्ये काल दहशतवादी हल्ला झाला, त्यामध्ये दिलीप देसले यांचं देखील निधन झालं। दिलीप देसले यांचा पार्थिव पनवेलमधल्या त्यांच्या घरी आणण्यात आलेला आहे। त्यांच्या नातेवाईकांना, त्यांच्या मित्रपरिवाराला इथे अश्रू अनावर झाले। निसर्ग ट्रॅव्हल्स पनवेलमधून 39 पर्यटक इथे पहलगाममध्ये पर्यटनासाठी गेले होते, त्यामध्ये दिलीप देसले देखील होते। काल पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला, त्यामध्ये दिलीप देसले यांचं निधन झालं। थेट आपण पनवेलमध्ये जाऊयात। आमचे प्रतिनिधी रवी खरात यांच्याकडे। रवी, दिलीप देसले यांचा पार्थिव पनवेलमध्ये त्यांच्या घरी आणण्यात आलंय। हा निखिला, अगदी बरोबर आपण पाहतोय की जम्मू काश्मीरमध्ये जो दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला होता, त्यामध्ये पनवेलमधील एक कुटुंब आहे दिलीप देसले, ते त्यांच्या पत्नीसोबत जम्मू काश्मीर त्या ठिकाणी पर्यटनासाठी गेले होते। मात्र त्यांच्यावर देखील हल्ला करण्यात आलेला आहे, त्यामुळे दिलीप देसले यांचा मृत्यू झालेला आहे व त्यांचा पार्थिव आता त्यांच्या राहत्या घरी अर्थात पनवेलमध्ये सध्या आणण्यात आलेला आहे। व सध्या आपण पाहू शकतो की त्यांच्या घराजवळ हे पार्थिव आणण्यात आलेलं आहे व काही वेळातच त्यांच्यावरती अंतिम संस्कार देखील करण्यात येणार आहे व हे अंतिम संस्कार येथील पनवेल येथील पौदी जी स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यांच्या पाश्चात 2 मुली व 1 मुलगा असा त्यांचा हा परिवार होता व ते इलेक्ट्रिशियनचं देखील काम करत होते। मात्र पनवेलमधून निसर्ग ट्रॅव्हल्स म्हणून 39 हे प्रवासी पर्यटनासाठी त्या ठिकाणी गेले होते। मात्र जे दिलीप देसले आहेत त्यांच्यावरती काळाचा घाला आलेला आहे, ते सध्या आता राहिले नाही आहे। संपूर्ण पनवेल शहरामध्ये आपण पाहू शकतो की शोककुलाचं वातावरण या ठिकाणी सध्या पसरलेलं आहे व काही वेळातच त्यांचं पार्थिव त्यांच्या घरातून हाकेच्या अंतरावरची जी स्मशानभूमी आहे, पौदी स्मशानभूमी, या ठिकाणी घेऊन नेणार आहे। निखिला, रवी, दिलीप देसले यांच्या सोबत आणखी कोण कोण पर्यटनासाठी त्या ठिकाणी गेलेलं होतं? त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणी? दिलीप देसले यांच्या सोबत त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या देखील त्यांच्या पत्नी आहेत त्या देखील गेल्या होत्या। मात्र त्या सुखरूप बचावलेल्या आहेत, त्या देखील या ठिकाणी आता आलेल्या आहेत। आपण पाहू शकतो की त्यांचं पार्थिव जे त्या ठिकाणी जे बांधून आणण्यात आलं होतं ते आता खोलण्यात आलेलं आहे व त्यांचं जे अंतिम दर्शन घेण्यासाठी पूर्ण पनवेलकर या ठिकाणी सध्या पोहोचलेले आहेत व त्यांच्या पत्नी आहेत व त्यांच्या 2 मुली व 1 मुलगा असा त्यांचा परिवार आहे। मात्र त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या पत्नी त्यांच्यासोबत गेल्या होत्या, मात्र त्या सुदैवाने त्या बचावलेल्या आहे। मात्र काळाने आपले जे दिलीप देसले त्यांचा मृत्यू झालेला आहे। निखिला, दिलीप देसले यांचा पार्थिव पनवेलमध्ये त्यांच्या घरी आणण्यात आलेला आहे। पहलगाममध्ये काल दहशतवादी हल्ला झाला, त्यामध्ये दिलीप देसले यांचं निधन झालं आणि त्यांचा पार्थिव आज पनवेलमधल्या त्यांच्या घरी आणण्यात आलेला आहे। निसर्ग ट्रॅव्हल्समधून देसले दाम्पत्य जे आहे ते पर्यटनासाठी काश्मीरमध्ये गेलेलं होतं। पहलगाममध्ये फिरत असताना त्याच ठिकाणी दहशतवाद्यांनी तिथे अंधाधुंद गोळीबार केला, त्यामध्ये दिलीप देसले यांचं निधन झालं। खांदा कॉलनी पनवेल या ठिकाणी दिलीप देसले हे राहत होते। इलेक्ट्रिशियनचं काम ते करायचं, छोटे मोठे काम करायचं। 2 मुली त्यांना आहेत। त्यांच्या पत्नीसह ते पर्यटनासाठी म्हणून पहलगाम या ठिकाणी गेले होते। कालच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 29 जणांचा मृत्यू झालेला आहे। या दहशतवादी हल्ल्यामध्ये देसले यांचा मृत्यू झाला। काही वेळापूर्वीच त्यांचं पार्थिव मुंबईमध्ये आणण्यात आलं। पनवेलमधल्या खांदा कॉलनी या ठिकाणी देसले यांचं वास्तव्य होतं आणि त्यांचं पार्थिव या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। नातेवाईक, मित्रपरिवार यांना अक्षरशः अश्रू अनावर झाले। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी रवी खरात यांच्याकडे। रवी, आपण या ठिकाणी पाहतो की पहलगाम मधला हा हल्ला सगळ्याच भारतीयांसाठी अत्यंत धक्कादायक असा होता आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण 6 पर्यटक जे आहेत ते मृत्युमुखी इथे पडलेले आहेत आणि देसले यांचा देखील त्यामध्ये मृत्यू झाला। आपण पाहतोय की त्यांचा पार्थिव पनवेलमध्ये इथे आणण्यात आलेला आहे। दादा भुसे शिक्षण मंत्री हे सुद्धा देसले यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचले। जी रवी, निखिला, अगदी बरोबर। जम्मू काश्मीरवर जो हल्ला झाला होता त्यामध्ये दिलीप देसले यांचा मृत्यू झालेला आहे। त्यांचं पार्थिव एक काही वेळापूर्वी त्यांच्या राहत्या घरी अर्थात पनवेल खांदा कॉलनी या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे व त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी सध्या मंत्री दादा भुसे हे देखील आलेले आहेत। तसेच आमदार प्रशांत ठाकूर हे देखील या ठिकाणी आलेले आहेत व तसेच त्यांचे मित्रपरिवार हे देखील या ठिकाणी आलेले आहेत। आपण पाहतोय की सर्वत्र
सर्वत्र दुःखाचा डोंगर या ठिकाणी सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर ते इलेक्ट्रिशियनचं काम करत होते. त्यांच्या पाश्चात 2 मुली व मुलगा असा त्यांचा परिवार होता. आपण पाहू शकतो की त्यांच्या घराबाहेर कडेकोट असा पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे व काही वेळातच या बाजूला असणाऱ्या पोदी जी स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी त्यांच्यावरती अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. मात्र त्यांचा मित्रपरिवार या ठिकाणी आपणास या ठिकाणी सर्वत्र पाहायला मिळत आहे व आजूबाजूचे जे त्यांचे नातेवाईक आहेत ते देखील या ठिकाणी सध्या आलेले आहे. आपण पाहतो की सर्वांना अश्रू अनावर झालेले आहे व तसेच या ठिकाणी सध्या मंत्री दादा भुसे हे देखील उपस्थित आहे. निखिला. दिलीप देसले यांचा पार्थिव पनवेलमध्ये त्यांच्या घरी आणण्यात आलेला आहे. दादा भुसे यांनी सुद्धा दिलीप देसले यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन या ठिकाणी घेतलंय. पनवेलकरांसाठी देखील हे अत्यंत धक्कादायक आहे. निसर्ग ट्रॅव्हल्समधून हे दाम्पत्य पहलगाममध्ये पर्यटनासाठी गेलं होतं.